Hello friends, welcome in 31st activity of bridge course of standard 8 इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासाच्या 31व्या कृतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फर्स्ट ऑफ लर्निंग आउटकम्स. लेबल व्हेरियस डायग्राम्स neatly and appropriately. From this activity we will learn to give the labels to the different डायग्राम्स नीटली अँड ॲप्रोप्रिएटली. म्हणजे दिलेल्या आकृत्यांना अगदी योग्य आणि नीटनेटकेपणाने त्यांची नावं, त्या विविध भागांची नावं किंवा त्या आकृत्यांची नावं आपल्याला लिहिता येणं हे उद्दिष्ट या कृतीचं आहे. देन वी विल सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना काय आहेत त्या बघूयात. फर्स्ट, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर, पॅरेंट, फॅसिलिटेटर ऑर केअरफुली. तुमच्या जे कोणी साधन व्यक्ती असतील, तुमचे पालक असतील, तुमचे शिक्षक असतील किंवा अजून इतर कोणी असेल, त्यांच्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक ऐका. देन 2, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. ज्या पद्धतीने त्या सूचना तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत आणि ज्या ज्या सूचनांचं पालन करण्यासाठी सांगितलेलं आहे त्या सूचनांचं तुम्ही योग्य पद्धतीने पालन करा. थर्ड, एक्सप्लोअर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. या कृतीशी संबंधित अजून जर कृती तुम्हाला शोधता आल्या तर त्या कृती शोधा. सो दीज वेर द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. देन देर इज लर्निंग ॲक्टिव्हिटी अँड दॅट इज माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजे आपल्या मनातल्या मनात तयार केला गेलेला एखादा नकाशा किंवा एखादी प्रतिकृती, आपण त्याला पण त्या प्रतिकृतीला इमेज म्हणतात, पण मॅप म्हणजे नकाशाच. मग बघूयात काय आहे तो. आस्क द स्टुडंट्स टू से रिलेटेड वर्ड्स ऑफ कम्प्युटर. विद्यार्थ्यांना कम्प्युटरशी संबंधित शब्द विचारायचेत. ड्रॉ अ बिग सर्कल ऑन बोर्ड अँड राईट वर्ड कम्प्युटर इन इट. आणि फळ्यावर एक गोल काढून त्याच्यामध्ये कम्प्युटर हा शब्द लिहायचा. अँड देन राईट द रिस्पॉन्सेस ऑफ स्टुडंट्स ऑन द बोर्ड. आणि विद्यार्थ्यांनी दिलेले जे काही उत्तरं आहेत, जे काही प्रतिसाद आहे तो त्या फळ्यावर लिहायचा. तो खालीलप्रमाणे होईल. माइंड मॅप ॲक्टिव्हिटी. लुक ॲट दिस डायग्राम, यू विल इझिली अंडरस्टँड द ॲक्टिव्हिटी. या आकृतीकडे बघा. हिअर ॲट द सेंटर कम्प्युटर वर्ड इज रिटन इन अ सर्कल. मध्यभागी कम्प्युटर हा शब्द लिहिला आहे गोलामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सेस लिहिलेले आहेत. त्यात आहे मॉनिटर, माऊस, हार्ड डिस्क, इंटरनेट, स्पीकर, CD, कीबोर्ड. विद्यार्थी अजून इतर शब्द सांगू शकतात. कम्प्युटरशी संबंधित इतर अजून शब्द विद्यार्थी सांगू शकतात. ते आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहेत. अशा पद्धतीने हा माइंड मॅप या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ही जी कृती आहे, संपूर्ण कृती ही कम्प्युटरशी संबंधित आहे, संगणकाशी संबंधित आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. आता पुढे काय होतं आहे, अजून काय काय दिलेलं आहे ते आपण पुढे बघूयात. नाव लुक ॲट दीज पिक्चर्स केअरफुली. या चित्रांकडे तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्यांचं निरीक्षण करा. अँड यू विल हॅव टू आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ कम्प्युटर. दीज आर द पार्ट्स ऑफ कम्प्युटर अँड यू विल हॅव टू आयडेंटिफाय दीज पार्ट्स. तुम्हाला हे पार्ट्स आयडेंटिफाय करायचे आहेत. ॲक्च्युली यू हॅव गिवन द नेम्स अल्सो देअर. प्रिंटर, मॉनिटर, CPU, हेडफोन, UPS, स्कॅनर, देन माऊस, स्पीकर, कीबोर्ड. डिफरंट थिंग्स आर गिवन देअर. डिफरंट पार्ट्स आर गिवन देअर अँड देअर नेम्स आर अल्सो गिवन देअर. बट यू हॅव टू आयडेंटिफाय देम. तरी तुम्हाला ते ओळखायचे आहेत. हे नीट लक्षात घ्या की कोणत्या पार्टचं नाव काय आहे. कारण तुम्हाला आता कुठलंच क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रात कम्प्युटर नाही. त्याच्यामुळे अर्थात तुम्हाला ती ओळख असेलच, पण ज्यांना अजून कम्प्युटरची ओळख नसेल, कम्प्युटरच्या पार्ट्सची ओळख नसेल, त्यांनी कम्प्युटरच्या पार्ट्सची ओळख करून घ्या आणि कम्प्युटर चालवायला शिकून घ्या. लुक ॲट दिस पिक्चर्स. हिअर ऑल्सो यू हॅव गिवन द पार्ट्स ऑफ कम्प्युटर्स अँड दे आस्क यू टू लेबल द पार्ट्स ऑफ द कम्प्युटर. इथं पण संगणकाच्या विविध भागांची चित्र दिलेली आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी नावं लिहायला सांगितलेली आहेत. येस, ऑफकोर्स द पार्ट्स आर द सेम विच वेअर इन द प्रिव्हियस पिक्चर्स. ज्या मागच्या चित्रांमध्ये जे पार्ट्स होते, जे भाग होते संगणकाचे, तेच दिलेले आहेत. काही 1-2 बदल आहेत
ते तुम्ही शोधायचं आहे आणि त्यांना तुम्ही नावं द्यायची आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला नावं सांगून देतो, पण कोणतं नाव कुठे लिहायचं आहे ते तुम्ही ठरवायचं. CPU आहे, हेडफोन्स, CD और DVD, देन कीबोर्ड, मॉनिटर, माऊस, स्कॅनर, प्रिंटर, स्पीकर्स अँड यू हॅव गिवन द नेम्स अल्सो. तुम्हाला नावं पण दिलेली आहेत आणि फक्त ती नावं तुम्हाला योग्य भागाजवळ ठेवायची आहेत किंवा चिटकवायची आहेत असं समजा. सो यू हॅव द वर्क हिअर. दिस इज द प्रॅक्टिकल वर्क. यू विल हॅव टू पेस्ट द पार्ट्स ऑफ कम्प्युटर इन युअर नोटबुक विथ देअर नेम्स. तुम्ही तुमच्या वहीमध्ये संगणकाच्या विविध भागांची चित्र चिटकवायची आहेत आणि त्या चित्रांची नावंसुद्धा त्या ठिकाणी लिहायची आहेत किंवा नावंसुद्धा त्या ठिकाणी चिटकवायची आहेत. देन यू हॅव गिवन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. याला पूरक कृती त्यांनी दिलेली आहे. बघा काय म्हटलं आहे, एनकरेज द स्टुडंट्स टू लेबल द पार्ट्स ऑफ लॅपटॉप. नाव लॅपटॉप इज वन अनदर काइंड ऑफ कम्प्युटर. संगणकाचाच एक प्रकार आहे लॅपटॉप. अँड ऑल ऑफ यू आर वेल फॅमिलियर विथ इट. आणि तुमच्यापैकी माझ्या मते सर्वच जण लॅपटॉपशी परिचित असतीलच. लॅपटॉप म्हणजे काय हे आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. देर आर पार्ट्स of the laptop. You have already shown in the image and the names also are given there. Look at this image: monitor, tower, keyboard, mouse, disk drive. These names are given there. You have to observe them carefully and mind them. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि लक्षात ठेवा. In the same way, there are different names फॉर द कीबोर्ड अल्सो. येस, तुम्ही म्हणणार कीबोर्डला कसे? कीबोर्डवर ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या कीज आहेत त्या कीजलासुद्धा नावं दिलेली आहेत. हो, त्या बटनांच्या एका ग्रुपला एक वेगळं वेगळं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुम्ही नीट कीबोर्ड बघितला तर तुमच्या लक्षात येईल. मग त्यात तुमची एस्केप की असेल, अल्फाबेटिकल की असतील, फंक्शन कीज असतील, न्यूमेरिकल कीज असतील, न्यूमेरिक पॅड असेल, असे वेगळे वेगळे नावं वेगळ्या वेगळ्या कीजला, ॲरो कीज असतील, अशा वेगळ्या वेगळ्या कीजला वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत. याचेसुद्धा तुम्हाला चित्र तुमच्या वहीमध्ये चिटकवायचे आहेत आणि विविध भागांना नावं द्यायचे आहेत. देन अगेन इन द नेक्स्ट पार्ट, दॅट इज इव्हॅल्युएशन. इन दिस पार्ट अल्सो यू हॅव शोन द पिक्चर्स अँड यू आर आस्क्ड टू रीड अँड राईट व्हेरियस पार्ट्स ऑफ कम्प्युटर. इथंसुद्धा तुम्हाला संगणकाचे विविध भाग दाखवलेले आहेत आणि तुम्हाला विविध भागांची नावं या ठिकाणी वाचायला आणि लिहायला सांगितलेली आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगेल की संगणकाच्या विविध भागांचे चित्र वहीत चिटकवा, त्यांची नावं लिहा आणि अजून एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये ॲड करा की कुठल्या भागाचा काय उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल मॉनिटर आहे. मॉनिटरवर आपण बघू शकतो ज्या काही क्रिया आपण करणार आहोत त्या आपण बघू शकतो. दिस इज ॲन आउटपुट डिव्हाइस. त्यांचं तुम्ही वर्गीकरण जरी केलं तरी चालेल. इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस तरी चालेल. इनपुट डिव्हाइस म्हणजे आपण ज्यांच्यामार्फत माहिती देतो ते. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे ज्यांच्यामार्फत संगणकाकडून आपल्याला माहिती मिळते ते. फॉर एक्झाम्पल मॉनिटर, प्रिंटर, पेन ड्राईव्ह दोघं याच्यात येईल. इनपुटला पण येईल, आउटपुटला पण येईल. त्यानंतर इनपुटला कीबोर्ड, माऊस, स्कॅनर हे महत्त्वाचे आहेत. तुम्ही असं पण त्यांचं वर्गीकरण करू शकतात की जेणेकरून तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. आता इथं UPS नावाचं एक एक पार्ट त्यांनी दाखवलेला आहे. तो काय कामाचा आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. त्याबाबत मी तुम्हाला सांगून देतो. UPSचा लॉंग फॉर्म आहे अनइंटरप्टिबल पॉवर सप्लाय. म्हणजे अखंड विद्युत पुरवठा करणारं ते उपकरण आहे. तो एक पार्ट आहे संगणकाचा. म्हणजे त्याला बॅकअप असतो. बॅटरीनुसार तो असतो. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. म्हणजे लाईट गेली तरी आपलं चालू जे काम आहे संगणकावर ते लगेच डिस्टर्ब होत नाही. फाईल्स करप्ट होत नाही किंवा आपण सेव्ह केलेलं नसेल तर ते काम लगेच पूर्ण डिलीट होत नाही. याच्यासाठी UPS फार महत्त्वाची कामगिरी बजावतो. आणि दुसरा वेब कॅम दिलेला आहे. वेब कॅम म्हणजे तो वेब कॅमेरा आहे. तो वेब कॅमेरा आहे की ज्याच्यामार्फत आपण प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल वगैरे करू शकतो. बाकीचे पार्ट्स तुम्हाला माहितीच आहेत. देन अगेन लुक हिअर आर सम पार्ट्स.
स्कॅनर, सी पी यू, यू पी एस. सी पी यूचा पण लाँग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि यू पी एसचा आहे अनइंटरप्टिबल पॉवर सप्लायर असा त्याचा अर्थ आहे. देन मॉनिटर, कीबोर्ड, पेन ड्राईव्ह. You can also paste the pictures of different parts of the computer in this way and write all the information about that part. Then there are given speakers, mouse and printer. So these were the important and different parts of computer, and if you read or if you write the information about these parts, it will helpful for you. जर तुम्ही या विविध भागांची नावं लिहिलीत, वाचलीत आणि त्यांची माहितीही लिहिली तर निश्चितच तुम्हाला संगणक वापरताना त्याचा फायदा होईल.